रोहिलागड येथील भव्य आयोजन, सोहळा आनंदाचा, गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे रोहिलागड, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.
धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करशी अंगीकार, तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथ, कारुण्यरूप करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रथम माझी वाणी मानेल संता शिरंजव चित्ताशी आपुल्या, जयाची केलिया स्मरण होई सकळ विद्येचे आदिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरुचे तेही नमस्कारोनी आता। ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गती धरू, पधार्ये पवन कुमार। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निचरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा। प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग, महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो। महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा आपल्या नारायणापुढे, आपल्या आराध्य देवतेच्या पुढे वर्तमानामधली जी समस्या आहे
त्या समस्याचं जे दुःख आहे, भूतकाळामध्ये माझ्या पाठीमागून जे दोष घडले असतील, अपराध घडले असतील, पाप पुण्य घडलं असेल, त्या पापुण्याचे भोग भोगताना मला वर्तमान जड जातो आहे. पुन्हा माझ्या जीवनात दुःख मिळू नये मला असे विनम्रतापूर्वक आपल्या न्यायाधीशाकडे, आपल्या मालकाकडे, आपल्या स्वामीकडे तुकोबाराय विनम्रतापूर्वक प्रार्थना करतात, करुणा भागतात, विनवणी करतात आणि महाराज देवाचा मोठेपणा जाणून करतात. प्रभू, पाठीमागच्या पापुण्याचे भोग भोगताना माझा वर्तमान जरा दुःखात जातो आहे, अडचणीचा आहे. मला कुठल्या कर्माचं फल पाप होईल, कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल, मी अनभिज्ञ आहे ना समजे आहे, मला ते कळत नाही. म्हणून माझ्याकडून असत असत दोष घडतील, असत असत पाप घडतील आणि मग ती असत असत केलेली पापा मला रडत रडत भोगावी लागतील. वर्तमानाला मला सांभाळा, जपा, दुस्तर अशा कर्मापासून मला वाचवा, माझा सांभाळ करा. आणि प्रभू, तुमचा मोठेपणा मला माहीत आहे. तुकोबाराय म्हणतात, तू ज्याचा स्वीकार केला, ज्याचा अंगीकार केला, ज्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली, त्याला निर्भय बनवण्याचं काम तुमचं आहे. आणि आमचा तो सखा आहेस, आमचा प्राण आहेस, आमचा जीवन आहेस. म्हणून मी तुझ्याकडे विनवणी करतो. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या तपोभूमीवर, या तपस्थलीवर, हे पवित्र क्षेत्र रोहिलागड, या पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र ग्रामनगरामध्ये गेल्या 19 वर्षापासून चालत असणारी उपासना, साधना, ही भक्ती अनुष्ठान सोहळा आहे. आणि तो एका पर्वावर आहे. भागवत धर्मियांकरता 5 पर्व सांगितली भागवतामध्ये. विशेष पर्व भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्र, हे 5 पर्व भागवत दरम्यान करता आहे. आणि त्या 5 पर्वापैकी रामनवमी हा पर्व काळ आहे. त्या नवमीच्या पर्व काळावर आपल्या उत्सवाला प्रारंभ होऊन माझे दादा हनुमंतरायच्या जयंती पर्व आपल्या उत्सवाची परिसमाप्ती आहे. आणि आपला हा 19वा भक्ती अनुष्ठान सोहळा आहे. महापुरुषांच्या भाषेमध्ये आपला 19वा कुंभ आहे. कुंभ 19वा कुंभ आहे, रोहिलागडचा कुंभ आहे. ती जी कुंभ पर्वणी आहे दादा, प्रयागराजाची, हरिद्वाराची, उज्जैनाची, नाशिक त्र्यंबकाची, त्या 12 वर्षाच्या पर्वणी आहे. पण आपल्या गावामधली ही पर्वणी 12 महिन्याचा कुंभ आहे. विठ्ठला कुंभ त्याला म्हणायचं का? कुंभ का मतलब होता एकता. एकतेच्या निमित्ताने जे सज्जन मायबाप एकत्र येतात त्याला कुंभ म्हणायचं. ही कुंभ पर्वणी आहे आपल्या गावची, आपल्या क्षेत्राची. आणि त्या कुंभ पर्वणीमध्ये हे संत समाज, हा साधू समाज एकत्र आला. आपण सर्वजण एकत्र आलो आणि एकत्र येऊन ही भूमी माझ्या ज्ञानोबा तुकोबारायची आहे, संप्रदाय माझ्या ज्ञानोबा तुकोबारायचा आहे. तुम्ही आपण संतान लेकर ज्ञानोबा तुको संतती आहोत, लेकर आहोत. लेकरांचं काम आहे त्यांनी जे जपलं ते जपायचं, त्यांनी केलं ते करायचं आणि त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. विठ्ठला विठ्ठला ती निळवराची एक गोपिका म्हणते बघा, संती सांगितले केले ते जतन, आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन, मतांतरा नाही दिले मन, धरुणी राहिले निज भावे चरण वो, येथे आली ओ याच निज कार्या, येथे आली ओ याच. ती गोपिका म्हणते संते सांगितले केले ते जतन. संतांनी जे सांगितलं ते मी जोपासलं, त्याची जतन केलं, ते सांभाळलं. संते सांगितले केले ते जतन, आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन, मतमतांतरा नाही दिले मन, धरुणी राहिले निजभावी चरण हो. आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन. मला माफ करा बरं दादा, तुमच्या थोडं मर्यादेचं मी उल्लंघन केलं. इथं गुळ ठेवलेलं होतं, पाणी ठेवलेलं होतं, मी ते परत केलं, माफ करा बरं. मला असं वाटतं
आपण हे थोडं पाळलं तर बरं होईल, नाही तर उद्या चहा बी येईल. विठ्ठला उद्या येणाऱ्या लेकरांना काय कळणार आहे दादा? ते लेकरं हेच म्हणतील महाराज येण्याच्या अगोदर गुळ ठेवावा लागतो, पाण्याची बाटली ठेवावी लागते. त्यांना काय माहिती आहे दादा? पण ज्या महाराजाला पाहिजे त्याला द्या. त्याला काही अडचण असेल बिचाऱ्याला, त्याला द्यायचं दादा ते. नाहीतर तुम्ही जर नाही आता थांबा दिला ना तर 2 तास कसे काढायचे? चहा बी येईल, चहा बी. आणि हळूहळू आम्हाला किती सुविधा तुम्ही पुरवल्या तरी त्या कमीच पडतील. म्हणून तुम्ही थोडं समजून घ्या. विठ्ठला आज्ञे त्यांच्या नाही केली उल्लंघन, मतमतांतरा नाही दिली मन, धरून राहिले निज भावी चरणौ. त्यांनी जे जपलं ते जपायचं आहे. आणि त्या बोधाने जगणारे तुम्ही सर्व सज्जन मायबाप. एका पर्वावरचा हा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये मला हे अहोभाग्य प्राप्त करून देणे आमचे मायबाप, हे सर्व सज्जन मायबाप, हे माझ्या देशाचे ऋषीमुनी आहे दादा. हे ऋषीमुनी आहे. हे सर्व तुम्ही ऋषीमुनी पाहिले नसतील ना दादा, त्या अशा उत्सवामध्ये ती पाहायला मिळतं. ऋषीमुनी, त्यांना ऋषीमुनी का म्हणायचं दादा? श्वेत वस्त्र असेल, पीत वस्त्र असेल, केशरी वस्त्र असेल, प्रत्येकाचा हेतू धर्मरक्षा आहे. यांचा दुसरा हेतू नाही बरं का दादा. धर्मरक्षण झालं पाहिजे, अस्तित्व प्रसन्न राहिलं पाहिजे, अस्तित्व आनंदी राहिलं पाहिजे, अस्तित्व भजनानंदी राहिलं पाहिजे. मग वस्त्र कसलं असलं तरी चालतं. श्वेत वस्त्र असलं तरी चालेल, पीत वस्त्र असलं तरी चालेल, केसरी असलं तरी चालेल, नाही सुटप्यान मॅनीला असला तरी चालेल. सुटप्यान मॅनीवाला साधू असू शकतो बरं का दादा, असं काय नाही, तोही साधू असू शकतो. पण वेशभूषा, केशभूषा, संप्रदाय जपायचं आहे ना, जपायचं आहे. हे वेशभूषेला जपतात, केशभूषेला जपतात, हे सगळे सांभाळणारी मंडळी आहे. त्यांना मी प्रणाम वंदन करतो दादा. प्रत्येकाचा हेतू धर्मरक्षा आहे. मग धर्मरक्षण करीत असताना दादा नुसत्या घोषणा देऊन चालत नाही दादा. धर्म का जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणी मात्र में सद्भावना हो, सभी का भला हो. एवढ्यावर जमत नाही दादा. अहोरात्र त्यांना प्रयत्न करावा लागतो, रात्रंदिवस प्रयत्न करावा लागतो. आपत्तीपत्ती संकट सहन करावी लागतात. सहज नाही दादा. श्रुतिपथ रक्षा, राष्ट्र रक्षा, धर्म रक्षा, गोमातेची रक्षा, एवढंच नाही दादा, आमच्या मातांची कुलीनता, शालीनता सांभाळण्याची जबाबदारी बी यांचीच आहे दादा. आजची आनंद, आजचा प्रसन्नता, आजचं जे सगळं काही चांगलं पाहतो दादा, या साधू संतांनी जपल्याचा परिणाम आहे. म्हणून ते माझ्या देशाचे ऋषीमुनी आहेत. यांना माझ्या ज्ञानोबराय तुपच रसायन पसलं ना दादा. ज्याला रसायन पसलं, ज्याला शूट झालं, त्याच्याकडे पाहिल्या पाहिल्या आनंद होतो बरं का दादा. तो भेटला का असं वाटतं आमचा सखा भेटला, आम्हाला आमचा कोणी जीवलग आहे, आमचा कोणी शहनशाह आहे, माझ्या देशाचा कोणी ऋषी तर नाही, असं त्याचा भाव होता. त्याला पाहिल्याबरोबर मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे. अशी या महान महान विभूत्या आज या विश्वामध्ये स्थिर आहे. 5-50 किलोमीटर गेलं का माझ्या प्रभूचं व्यवस्थापन आहे. या व्यवस्थापनेमध्ये 5-50 किलोमीटर गेलं का एखादी विभूती स्थिर करायची आणि त्या विभूतीद्वारा तो समाज संकलन करायचा, समाजाचं सुरक्षा करायची. कारण साधू करतो काय दादा? साधू सतत समाजाला सुरक्षित ठेवण्याचं काम करतो. हे सप्सा करण्याचे काय कारण आहे? एवढे मोठे उत्सव करायचे का? एवढ्या प्रतिकूलतेमध्ये एवढे उत्सव साजरे होतात, काय कारण आहे? तर याच्या पाठीमागं साधूचा शुद्ध हेतू धर्मरक्षा आहे आणि साधू सतत या समाजाला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतो. साधू समाजाचं सुरक्षा कवच आहे. सतत सुरक्षित ठेवणं हे साधूचं काम आहे. आणि त्यांच्या सुरक्षेद्वारा आजची जी पवित्रता आहे, आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो, हे त्यांच्या सुरक्षेचा लाभ आहे. विठ्ठला त्यांची दया, कृपा, करुणा आणि त्याच्या माध्यमातून एवढं कशाला झालं? तुम्हाला मायबापांच्या चेहऱ्याचा जो सेंट आहे, सुगंध आहे, तुमची जी जगण्याची मस्ती आहे, खुमारी आहे, त्याच्या पाठीमागं
प्रत्येक सतपथगामी सज्जनांच्या पाठीमागे माझी ज्ञानोबा आहे, तुकोबाराय खडे आहे, उभे आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे फक्त देवाचं होऊन जगायचं आहे आणि त्यांच्या बोधाने जगायचं आहे. त्यांनी जे जपलं ते जपायचं आहे. म्हणून आज आपला हा जो प्रवास 19 वर्षापर्यंत आला. 19 वर्षामध्ये आज वर्तमानामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनात जी व्यथा आहे, जे दुःख आहे, ते आपल्या पाठीमागच्या भुलीचे परिणाम आहे. वर्तमानामध्ये थोडा भुलीचा शोध घ्यायचा. भुलीचा शोध घ्यायचा म्हणजे वर्तमान, फक्त वर्तमान जगत असताना भूतकाळ थोडा टच करायचा. भूतकाळ टच करायचा, भूतकाळात राहायचं नाही बरं का दादा. बरीच माणसं भूतकाळात गेलं की तिथंच दडी देतात. तसं करायचं नाही. भूतकाळ फक्त टच करायचा. म्हणजे काय भूल झाली, आपलं कुठल्याकडून आपलं काय चुकलं, आपल्याकडून काय कुठले दोष मनवानी कायकडून जे अपराध घडले ते आता वर्तमान दुरुस्ती करायचे. तर खरं वर्तमान जगत असताना निगराणी इतरांचे करायचे. कारण हे विश्वची माझे घर, ऐसे मते जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आणखी सांगू, तुका म्हणी संतपणा याची नाव, जरी होई जीव सकळांचा. सर्वांचा जीवन होय, ज्याला जगता येतं त्याला साधू म्हणायचं बरं का. सर्वांचं जीवन होऊन जगणारे आमचे तुकाराम महाराज. दया या अंतकरणामध्ये आहे. पण वर्तमान जगत असताना सर्वांच्या हिताचाच विचार करायचा. यांचं भलं व्हावं, यांचं कल्याण व्हावं. आणि त्याचबरोबर नुसतं कल्याण करून गप्पा करून नाही होत दादा. आमची एवढे कीर्तनकार महाराज फिरतात तरी आपल्या भल्याचाच विचार ते करतात, बरोबर आहे. पण आपलं भलं होण्याकरता त्यांचा नुसता प्रचार प्रसार काही नाही, कामात येत नाही दादा. तो लाभ देत नाही. पण लाभ देतो तो कोणाचा देतो दादा? जे सिद्ध बुद्ध पुरुष आहे, त्या सिद्ध बुद्ध पुरुषांचं बोलणं म्हणजे सरळ समाजामध्ये संचार होतो. आणि आमचं बोलणं म्हणजे प्रचार होतो. विठ्ठल ज्यांना ज्यांना रसायन पचलं ना दादा, ती रसायन पचलेली सज्जन, त्यांचं जे बोलणं आहे दादा, त्यांचं बोलणं सरळ समाजामध्ये संचार होतो. सहज बोलणे, सहज बोलणे, सहज बोलणे हित उपदेश. 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 आत्मनि मायात शीत भीती, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची वावे उत्तराय. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची वावे उत्तराय. करोमी मायात शीत भीती, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची वावे उत्तराय. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची वावे उत्तराय. त्यांच्या सहज बोलण्याचा परिणाम समाजामध्ये ती अक्षर त्यांचं जे बोलणं ते अंतराचा ठाव घेतो. सरळ संचार करतो त्यांच्या बोलण्याचा. आमच्या बोलण्याचा संचार नाही होत आता. आमचं बोलणं प्रचार प्रसारामध्ये मोडलं जातं. आजचा नवीन महाराज आला का कालचा महाराज पुसट होऊन जातो. याचं कारण प्रचार प्रसार आहे. प्रचार प्रसारामध्ये समाजामध्ये, आणि यांनी नुसतं संचार नाही केला लोकांमध्ये. त्यांना माहीत आहे नुसतं बोलून काम होत नाही दादा. सांगून कोणी ऐकत नाही. मग यांनी काय करायचं ते? मोठी माणसं जी या विश्वामध्ये होऊन गेली ना, ज्यांना माझ्या ज्ञानोबा तुकाचं रसायन ज्यांना पसलं ना दादा,
त्यांचं बोलणं बदललं, त्यांचं चालणं बदललं, त्यांचं पाहणं बदललं. हाडाचे दोष गेले, त्यांचे रक्ताचे गेले, त्यांचे अनुवंशिक दोष गेले. परमार्थाचं फल आहे दादा. हाडा रक्ताचे दोष जर नाही गेले, अनुवंशिक दोष शिल्लक राहिले तरी पीडा होते दादा. वर्तमान या सज्जनांनी जे जपलं दादा, त्या जपल्याचे हे परिणाम आहे. आणि नुसतं जपलं नाही, त्यांना माहिती आहे सांगून कोणी ऐकत नाही ना, मग त्यांनी लोकांना सुधारण्याचा ठेका बी घेतला नाही. ठेका कोण्या महाराजांनी घेता येईल नाही, ठेका नाही. लोकांना सुधारण्याचा ठेका घ्यायचा नाही. मग करायचं काय? आपलं जीवन पवित्र करायचं. तुमचं जीवन ज्याला पवित्र, तुम्हाला पाहिल्याबरोबर लोक पुंडलिकवर त्याचा गजर करतील दादा, पुंडलिकवर त्याचा गजर करतील. आमचा सखा आला, आमच्या देशाचा ऋषी आला, पण केव्हा सांगून सांगून तर बरीच थकून गेली बिचारी. सांगून कोणी ऐकत नाही दादा. पण तुमच्याकडे पाहून मात्र नक्कीच या समाजाला शिक्षा दीक्षा प्राप्त होईल. शिक्षा दीक्षा या महापुरुषांनी जपलं, स्वतःचं जीवन पवित्र केलं, आणि त्या पवित्रतेद्वारा आज आपल्या जगण्याचा जो सेंट आहे, सुगंध आहे, मस्ती कुमारी, हे सगळं काही आपलं चांगलं पाहायला मिळतं ना दादा, हे त्यांचे उपकार आहे. आणि ते तुकाराम महाराज आपल्या वर्तमानामधल्या समस्याचं समाधान आज देवाकडे करतात. आपल्या जीवनामध्ये ही जी मंदिरं असतात ना, हे देवालय असतं ना, हे देवालय आपल्या गावचं न्यायालय असतं. न्यायालय आहे. कोणाला कुठं न्याय मिळाला नाही दादा, या न्यायालयात येऊन रडत बसायचं. माणसं कुठे रडतात आणि हलके होऊन जातात. कुठे रडायचं नाही. रडण्याकरता सुरक्षित जागा फक्त माझा प्रभू आहे. बस इथे येऊन रडायचं, ओक्साबोक्षी रडायचं, तुम्हाला इथं न्याय मिळेल. इतर तर कुठं न्याय मिळायचं नाही. आणि तुम्ही औरंगाबादला गेले, कुणीकडे गेले न्याय घ्यायला, तर एखाद्या वेळेला निकाल हातात येईल, पण न्याय बी मिळायचा नाही. न्याय फक्त देवाजवळ मिळतो. विठ्ठल विठ्ठल. कुठंही रडायचं नाही आणि कोणाकडे न्याय मागायचा नाही. न्याय मागायचा नाही दादा, न्यायाधीशाकडे मागायचं. माझा प्रभू न्यायाधीश आहे. धर्म काटा न्याय काटा त्याच्या हातात आहे. सृष्टीचा व्यवस्थापक आहे आणि अंतःकरणामध्ये दया आहे. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार करी माझा अंगीकार, तुका म्हणे विठ्ठली देवा तू कृपा करुणा सिंधू, ओशी माय बापा मुचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडशी भवबंधू काळ पास, शरणागता व्रज पंजर, अभयदाना तू उदार, सकळ देवा तू अगोचर, ओशी आविकार अविनाशी. माझ्या तुकोवर आहे. ज्याच्याकडे विनवणी करायची, समस्येचं समाधान करायचं आहे, वर्तमानातली समस्या दूर करायची आहे, अडचण दूर करायची आहे, त्याच्याकरता न्यायाधीशाच्या समोर उभे राहतात. तुकोवर आहे. आपल्या देवच्या समोर उभं राहतात आणि देवतेच्या समोर उभं राहून पण मोठेपणा त्याचा जाणून घेतात. ज्याचं दासत्व करायचं दादा, त्याचं बडपण मोठेपणा कळायला पाहिजे. आमच्या मातांना ज्या दिवसापासून आपल्या पतिदेवाची प्रसन्नता कशात आहे हे कळालं, प्रापंचिक सफलते करता वेगळं काही करायचं नाही. माझा पती प्रसन्न कशाने राहील? पतीची प्रसन्नता, पतीच्या मनोगता अनुसरोनी पतिव्रता, अनायासी आत्महिता, तिच्या कल्याणा करता, तिच्या प्रापंचिक सफलते करता वेगळं काही करायचं. पतीची प्रसन्नता सांभाळायची. ईश्वर भक्तांचं तेच आहे दादा. आपल्या आराध्याची प्रसन्नता आणि दुःखाचा उभाडा काढायचा, त्याच्या पुढेच काढायचा. सुख असेल दुःख असेल, तो परत बार बार देवाला म्हणतो, देवा अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाशान फुटती, भयकापचित्ती भरलासी. देवाकडे दुसरं काय मागितलं? अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड, साकडे न पडे तुझं जेणे, तुझी भक्ती विनमाय बापा. पण भक्ती करण्याकरता सुद्धा आज वर्तमानामध्ये जी अनुकूलता पाहिजे दादा, ती कधी कधी एखाद्या सज्जनाच्या मनात परमार्थ करायचं ठरवलं त्याने, तर त्याचं पाठीमागचं पाप त्याला उडी घालतो. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड,
त्याचं सतत बार बार अडचणीत आणणारं त्याचं पाठीमागचं पाप आहे. म्हणून मी पाठीमागचं पाप बार बार त्याला अडचणीत आणतं बरं. नुसतं अडचणीत आणत नाही. तुका म्हणे पापी येती रोगाच्या, आमचं सुद्धा तीच अडचण आहे. जी माणसं असं व्याधीग्रस्त आहे ना, ते त्याच्या पाठीमागच्या पापाचं फल आहे. विठ्ठल विठ्ठल. पाठीमागच्या पाप पुण्याचे फल, त्याचे परिणाम वर्तमानामध्ये प्रत्येक सज्जन भोगतो आहे. प्रत्येक सज्जन. आणि वर्तमान जगत असताना आजचं जे दुःख आहे, कोणी दुःख भोगत आहे त्याच्या पाप कर्माचं फल समजायचं, आणि जे सुख भोगत आहे त्याच्या पुण्य कर्माचं, चांगल्या कर्माचं फल आहे असं समजा. पण वर्तमानामध्ये तुकाराम महाराज देवाच्या समोर उभं राहतात, पण मोठेपणा जाणून घेतात. प्रभू तुम्ही किती मोठे आहात मला माहित आहे, तुम्ही धर्मशीळ आहात. आगा धर्मराया धर्मशीळा, आगा कृपा सिंधू कृपाळा, आगा प्रेमाची कल्लोळा, सकळ कळा प्रवीणा. ए मालिक तू धर्मशील आहे, न्यायाधीश आहे, न्याय काटा धर्म काटा तुझ्या हातात आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, पाप पुण्य तुम्हाला कळतं, आणि पाप पुण्य तुम्हाला कळतं, तुम्ही कोणावर अन्याय करीत नाही. ज्याच्या ज्याच्या पाप पुण्याचं फल ज्याच्या पारड्यात टाकणं हे काम तुमचं आहे. कारण तुम्ही न्यायाधीश, न्याय काटा धर्म काटा तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे, आणि पाप पुण्य तुम्हाला कळतं. म्हणून तुम्ही धर्मशील आहात, म्हणजे तुमच्याकडे मी जबाबदारी टाकतो. पाप पुण्य तुझ्या हातात आहे, माझ्या वर्तमानामध्ये त्याचं दुःख भोगतोय. न्यायाधीशाच्या समोर माझे तुकोबर आहे. काय विनवणी करतात अभंगाचं प्रथम. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची मूर्ती. पाप पुण्या तुझ्या, पाप पुण्या तुझ्या हाती, मज सोडवी दाता, मज सोडवी दाता. मराठवाड्यामधला हा आनंद भजनाचा गायनाचा आनंद आहे. स्वानंद शिकवाशी बंकट स्वामी महाराजांची कृपा आहे. ते काय वाया जाणार आहे का दादा? वाया जाणार. मराठवाड्यामधला आनंद आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. हे भगवान तुम्ही मूर्तिमंत धर्म आहात. पाप पुण्य तुम्हाला कळतं, आम्हाला कळत नाही. कोणाकडून पाप करून घ्यायचं, कोणाकडून पुण्य करून घ्यायचं हे बी देवालाच कळतं बरं का दादा. देवालाच कळतं. आपल्याला कळलं असतं तर आपल्याकडून दोष घडले नसते, पाप घडली नसते. आपल्याला कळत नाही दादा, आणि कळत नाही. अनभिज्ञ आहोत आम्ही, ना समजा. प्रभू पाप पुण्य तुला कळतं, आणि देवाला कळतं. म्हणूनच तो शिशुपाळ देवाला तोंडावर शिव्या देतो, तोंडावर मोजून मोजून देतो, बदलून बदलून देतो. देव नुसतं त्याच्या तोंडाकडे पाहतात, त्याच्याकडून पाप करून घ्यायचं असल्यामुळे. नाही तर आपल्याला मागं पुढे शिव्या दिल्या तरी खराब वाटतात, ती बरं वाटत नाही. मागं पुढे दिलेलं चालत नाही. या जगाच्या मालकाला शिशुपाळ मोजून मोजून शिव्या देतो, बदलून बदलून देतो. आणि देवाला माहित आहे कोणाच्या कामात देवाला हात घालायचा असेल त्याचे पूर्ण पक्वता येऊ देतो.
त्याच्या दोषाला पक्वता आल्याशिवाय देवालाही कोणाच्या कामात हात घालीत नाही बरं का. लोक देवावर दोष द्यायचा नाही बरं कधी. देव कधी चुकीचं करीत नाही. हुआ सो अच्छा हुआ, हो रहा है अच्छा हो रहा है, होगा वही अच्छा होगा, असा ज्याचा विश्वास आहे तीच माणसं आज सुखी आहे. नाही तर सगळे टेन्शनमध्ये आहे. सगळे टेन्शनमध्ये आहे. टेन्शन फ्री जगायचं असेल तर हुआ सो अच्छा हुआ, हो रहा है वो अच्छा हो रहा है, होगा वही अच्छा होगा. बस ती माणसं कुठल्याच प्रकारची फिकीर नाही त्यांना. पण मात्र ज्या माणसांना वर्तमानामध्ये जगायचं असेल दादा, सुखाने जगायचं असेल, माझ्या प्रभूवर भरोसा करायचा. जे काही घडतं आहे ते आपल्या पाप पुण्याचं फल आहे असं समजायचं. देवाला कधी दोष द्यायचा. कोणी देव माझा ईश्वर, अहो काही वेळा त्याच्याकडे दुःख नाही तर आपल्याला देईल कुठून दादा. सुखाचा सुख निघे सुख सागर जोडला, सुख सागर जोडला म्हणून काळा दादोला मज पाचारी गे माय, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, मज झाली दिवाळी. त्याच्याकडे सुखच आहे ना दादा. कोणाला दुःख कुठून देईल तर दुःखही आपल्या पाठीमागच्या पाप पुण्याचं फल आहे. मी बोलून दादा शिशुपाळ शिव्या देतो, देव सहन करतो. देव सहन करतो का? शिशुपाळाकडून पाप करून घ्यायचं आहे. आणि दुसरं एक पात्र असं आहे दादा, देवाचं लाडलं पात्र आहे, तो अर्जुन आहे. भगवान स्वतः म्हणतात, तुआ संन्यासी होनी जनी, चोरून नेली माझी भगिनी, परिविकल्पन उपजे म्हणे मी तू एक. एवढं प्रेम, फार लाडला अर्जुन. देवाचा फार लाडका बरं का. पण लाडका जरी आहे आणि लाडका आहे म्हणून युद्धामध्ये सारथ्याची जबाबदारी सांभाळली देवाने. युद्धामध्ये सारथ्याची जबाबदारी सांभाळली. आणि सारथी असल्यामुळे अर्जुनाने देवाला जसं सांगितलं तसं करावं लागायचं बरं का दादा. आपल्याला देव कसं करेल, जसं करेल तसं आपल्याला करावं लागतं. बरोबर आहे. देवाने सांगितलेलं, स्वामींनी सांगितलेली आज्ञा. पण स्वामी अर्जुनाचा रथ हाकलायचा. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटी बहुत निवारिली. अर्जुनाने सांगितलं माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये भागी उभा केला आणि अर्जुनाने समोर नजर टाकली. समोर नजर टाकली अर्जुनाच्या ध्यानात आलं ती माझी गुरु द्रोणासारखे, भीष्म पितामहासारखे आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, यांना मारायचं, मला राज्य नको, मला राज्य नको. आणि हे सैन्य मारायचं आणि त्यांच्या ज्या पत्न्या आहेत त्यांना वैधव्य प्राप्त होईल, ते सगळं पाप माझ्या माथी बसेल. बोलता बोलता अर्जुनाचं गांडीवच गळून गेलं. देवानी सावरला अर्जुनाला. अर्जुना, हे दादा असं काय करू नको, युद्धाची वेळ आहे, तू यांना मारणारा नाही, तू हे तुझ्याकडून मरणारी नाही, मरणारी नाही. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझी. युद्धाची वेळ आली, तुला एक करुणा कुठून निर्माण झाली, हा मूर्खपणा टाकून दे. अर्जुन म्हणतो मी काय भस्मासूर आहे का? तरी काय भस्मासूर? अर्जुन म्हणे अरे तू भस्मासूर नाही, पण तू यांना मारणारा आहे नाही. देवा यांना कसं मारायचं? या मातांना सर्वांना वैधव्य प्राप्त होईल, ते सगळं पाप माझ्या माती. अरे पाप नाही, मी सांगतो तेवढं कर. म्हणजे अर्जुनाला माणसं मारायचं पाप नाही, त्याच्याकडून पुण्य करून घ्यायचं. शिशुपाळ शिव्या देतो, त्याच्याकडून पाप करून घ्यायचं. हे फक्त देवाला कळतं बरं का. म्हणून देव ईश्वरी कार्यामध्ये आपणही हात घालायचा नाही. शानपणा हा आहे दादा. भीष्म पितामहांना ज्यावेळेला विचारणा केली, कार्य दादा या भरसभेमध्ये द्रौपदीला ओढून आणलं त्या दुःशासनाने, त्यावेळेला पितामह तुम्ही सर्वज्ञ आहात, तुमचा अधिकार मोठा आहे, सर्वांचा विश्वास, तुम्ही विश्वासाचे पात्र आहात. अशा वेळेला अर्जुनावर जे संकट होतं दादा, द्रौपदी भर सभेत आणली आणि ओढून ओढून आणली. आणि त्यावेळेला यांचा विवस्त्र करायचा प्रयत्न होता, त्याला तुम्ही खाली मान घातली.
भीष्म पितामह फार गोड बोलले. दादा, अरे हे सगळं मी पाहत होतो, पण मला माहित होतं माझ्या प्रभूला या दुर्योधनादी मंडळीचा भविष्यकाळ बिघडवायचा असल्यामुळे ईश्वरी कार्यामध्ये मला हात घालायचा नव्हता. ईश्वरी कार्यामध्ये शहाणी माणसं हात घालीत नाही, आणि असं का तसं का बी म्हणत नाही. बस ठेविले अनंती, नुसतं प्रमाण नाही पाठ करीत ते, अनंत ठेवील तसं जगतात. विठाला विठाला पाप पुण्य तुझे हाती, तुझ्या हातात आहे. कोणाकडून पाप करून घ्यायचं, कोणाकडून पुण्य करून घ्यायचं. पाप पुण्याचा मालक तू आहे. आणि वर्तमानामधलं माझं जे दुःख आहे ते पाठीमागच्या पाप पुण्याचं फल आहे. मग आता वर्तमानामध्ये काय करायचं याचं दर्शन महाराज दुसऱ्या चरणात करून द्या. माझ सोडवी दातारा, माझ सोडवी दातारा, माझ सोडवी दातारा, माझ सोडवी दातारा, हे माझ सोडवी दातारा, माझ सोडवी दातारा, माझ सोडवी दातारा, जबाबदारी माझे तुकाराम महाराज देवावर टाकतात. वर्तमानामध्ये माझ्या जीवनामध्ये माझ्या मनाकडून, माझ्या वाणीकडून, वया शरीराकडून दोष अपराध घडू नये. कारण पाठीमागचं पाप पुण्याचे सुखदुःखाचे भोग भोगताना मला त्रास होतो आहे. काही कर्माची सूक्ष्मता न कळाल्यामुळे, कर्माचं काठिण्य न कळाल्यामुळे मला दुस्तर अशा कर्मापासून सांभाळा. का? कर्म सतत कर्त्याच्या शोधात असतं. कुठलंही कर्म घडलं, कर्म हे सतत कर्त्याचा शोध घेते बरं का दादा. कर्म करणारा त्याने इथं रोहिला घडलं, चुकीचं काम केलं आणि तो पळून आला, आमच्या धुळे नंदुरबारकडे गेला. ही कर्म तिथं जय हरी मोठा भाऊ, तुम्ही मराठवाड्यातले आहे का? ते तिथं जाऊन त्याला जय हरी करतं. कर्म कर्त्याच्या शोधात सतत करता कुठं गेला, माझं जे कर्म घडलं या कर्माचा कर्त्याचा शोध घेतो कर्म. कर्त्याचा शोध घेऊन त्या कर्त्याला त्या कर्माचं फल भोगावंच लागतं. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, प्रभू तुमचा मोठीपणा, पहिला मोठेपणा तुम्ही धर्मशील आहात, मूर्तिमंत धर्म आहात, न्यायाधीश आहात, न्याय काटा तुमच्या हातात आहे. आणि दुसरी गोष्ट तुमचा मोठेपणा, तुमच्याकडे दातृत्व आहे. दातृत्व, किती दातृत्व आहे. मी शिव्या देणाऱ्याचं नाव काढलं ना, त्याला सुद्धा मुक्ती दिली. एवढा ऐशिया प्रादिया शिशुपाळा, आपणा पाठाव दिधला गोपाळा, काय उत्तान चरणाच्या बाळा, आढळपदी चाड. एवढा दयाळू आहे. शिव्या देणाऱ्याला मुक्ती. ती एक पुतनाबाई मारायला आली, पण देवाला असं वाटलं, तुवा सनकाधिकाची निमाने सायज सरस्वती दला पुतने, की जे विशासेने स्तनपाने मारू आली. एवढा दयाळू आहे. आणि वर्तमानामध्ये कर्माची सूक्ष्मता न कळाल्यामुळे, त्याचं काठिण्य न कळाल्यामुळे तुमच्याकडे दातृत्व आहे. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा,
वर्तमान थोडा जरी बिघडला ना दादा तर भविष्याची चिंता वाढू शकते. एक जन्म नाही जन्मांतराचा बिघाडा होऊ शकतो. वर्तमान जपायचं आहे दादा, वर्तमान खूप जपायचं आहे. वर्तमान तुम्ही जेवढा जपाल ना दादा तेवढे भविष्यात मध्ये आनंदाने जीवन जाते. वर्तमान आयुषमध्ये काढायचं ठरवलं मग मजाच गेली दादा. वर्तमान आयुषमध्ये नाही घालवायचं, आयुष्य तर नावच काढायचं ना. वर्तमानामध्ये तुम्ही जेवढं दुःख भोगाल ना दादा, क्षणभरी आम्ही सोशिली वाईट साधिले आवीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकचे परी दुःखाचे. वर्तमान जपायचं आहे. तुकोबाराय म्हणतात कर्मकर्त्या शोधत असत. बरं कर्मकर्त्या शोधत असताना कर्माचा स्वीकार करणारा कोण आहे माहिती आहे तुम्हाला? माझ्या माऊलीचा एक अभंग आहे बघा. कर्मा ते शंभू मानी आपण किती पळशी कर्मा भेने. पर्याय व्यवस्था बाप रखुमा देव विठ्ठला शरण मग केले कर्मे निवारी नारायण. म्हणून माझे तुकाराम महाराज या बाबाच्या जेवढं मागं लागतात त्याचं कारणच ते आहे. कर्मातून छुटकारा करण्याकरता फक्त माझा ईश्वरच आहे, माझा प्रभूच आहे, माझा नारायण आहे. म्हणून तुकोबाराय त्यांच्याकडे विनंती करतात. बरं त्याचा कर्माचा स्वीकार करणं कोण आहे? विश्वाचा केंद्रबिंदू माझे बाबा भगवान शंकर आहे. भगवान शंकर म्हणजे विश्वाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून शिखराच्या खाली स्थापना बरं का दादा. तुम्हाला जर कोणी विचारलं इतर देवता साईडच्या भिंतीला असतात, पाठीमागच्या भिंतीला असतात, आणि बाबा भगवान शंकर शिखराच्या खाली का बरं? विश्वाचा केंद्रबिंदू म्हणून केंद्रस्थानी विठ्ठला ते बाबा भगवान शंकर म्हणतात कर्मा ते शंभू मानी आपण किती पळशी कर्मा भिनी. बाप रखुमा देवर विठ्ठला शरण केली कर्मे निवारे नारायण. कर्माची गती आहे, कर्मकर्त्याच्या शोधात असत. माझ्या माऊलीचा मोठा अभंग आहे. परियशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाला सगर. ऐकाल ना दादा, दाखला दिला माझ्या माऊलीने. कर्मे निर्वंश झाला सगर भिल्ले विंदेला सारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन. कर्मे मनमत झालासे, कर्मे मनमत झालासे राग कर्मे चंद्राशी घडला दोष कर्मे भार वाहती कुर्मशेष. कर्मे कर्मोक ब्रह्माधिका कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला. वियोग घडला सीता देवी. कर्मे दुर्योधनादी रणी नासली. कर्मे पांडव महापंथी गेले. कर्मे सिंधू जळ शोषिले. नवस झाला सर्पदेका. कर्मा ते शंभू मानी आपण. हे सगळं कर्मच. तुम्हाला हे सगळे दाखला जो दिला तो कर्माची गती आहे. अवधपती राजा दशरथाच्या अंतकाळाला 4 लेकरं 4 मुलं आहे. 4 मुलाचा बाप आहे, पण एकही जवळ नाही. चौघे पुत्र दशरथा अंतकाली एकही नवता. अंतकाली एकही नवता. अंतकाली एकही नवता. चौघे पुत्र दशरथा अंतकाली एकही नवता. अंतकाली एकही नवता. अवधपती राजा दशरथ म्हणजे सामान्य नाही दादा. देवाचा तर बाप तर आहेच आहे दादा. देव कोणाच्या घरी जन्म घ्यायला तयार नाही ना दादा. कुठेही जन्माला घेईल का? कुठे अवतार घेईल का देव? कुठे अवतार नाही गेला. त्याला अवतार घेण्याकरता, कार्य करण्याकरता त्या पित्याचाही अधिकार असला पाहिजे, त्या मातेचाही अधिकार असला पाहिजे. बरोबर. कठोर तपश्चर्याचं ते फल आहे. पण अवधपती राजा दशरथाने चुकलेलं कर्म दादा. अंतकाळाच्या वेळेला भिंतीमध्ये श्रावण बाळ दिसायचा. अंतकाळाच्या वेळेला 4 मुलं तर जाऊ द्या, एकही जवळ नव्हता. पण शेवटच्या वेळेला अंतकाळाच्या वेळेला भिंतीमध्ये श्रावण बाळ दिसायचं. बरं, श्रावण बाळाला काही जाणून बुजून बाण मारला नाही.
कोणीतरी स्वापत पाणी पिण्याकरता आलं म्हणून त्या दिशेने बाण मारला. तो श्रावण बाळाला चुकून लागला. चुकून मारा का जाणून बुजून मारा, कर्मकर्त्याच्या शोधात असत. बरोबर आहे. श्रावण बाळाचा शाप आणि परिणाम, एकही मुलगा जवळ नाही आणि भिंतीमध्ये श्रावण बाळ दिसायचं. बरं, हे देवाच्या बापाची कथा झाली. कर्मकर्त्याच्या शोधात असत. देवाच्या बापाच झालं. आता देवाच्या बाईचं बी सांगतो. या सीता माईला माझ्या सीता माईला रावण चोरून घेऊन गेला. चोरूनच नेली, घेऊन गेला. सीतामाईला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. अशोक वाटिकेमध्ये सीतामाई त्यावर अशोकाकडे पाहते. कार्य अशोका, नाव तर अशोक आहे, तुझ्या खाली बसून मी शोक करते आहे. सुना उबिनया मम बिटप अशोका, सत्यनाम कर हरवू मम शोका. अरे अशोका, तुझं नाव सत्य कधी होईल? तुझ्या खाली बसून म्हणजे शोक करते आहे. आणि जवळ ती त्रिजटा नावाची राक्षसीन होती. त्या त्रिजटेकडे बार बार पाहायचे. सांग वो त्रिजटे सकय आईसी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ. मन उताविड दुरी झाला पंत, रावो न शके प्राण माझा कुडियात वो. सांग वो त्रिजटे सकय आईसी मात. हे त्रिजटे, सांग ना, मी कुठल्या कर्माचं फली भोगते आहे? माझ्या प्रभू रामरायात आणि माझ्यामध्ये आहे हे विराचं हे दुःख मी कशाचे परिणाम भोगते? कुठलं कर्म माझं चुकलं? काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले. गाई वत्सा पत्नी पुरुषा बिघाडिले, नकळे संचित चरणांतरले वो. सांग वो त्रिजटे सकय आईसी मात. हे त्रिजटे सांग ना, मी कोण्या पती पत्नीचा बिघाडा केला? मी कोण्या गाय वासराची ताटातूट केली? मी कोणाच्या व्रतवैकल्याचा भंग केला? सांग ना, कुठल्या कर्माचं फल वर्तमानामध्ये माझ्या प्रभूच्या विरहाचे दुःख मी भोगते आहे? सांग ना. कर्मकर्त्याच्या शोधात असतं दादा. एवढंच नाही, थोडा वेळ गेला, आपल्या मुलीचा शोध घ्यायला लोकांमध्ये नाही जमत बरं का दादा. थोडं एकांतात गेला पाहिजे माणूस आणि एकांतात जाऊन रटला पाहिजे. बरेच वेळेला काय माणसं म्हणतात मी 40 वर्षापासून माळकरी आहे, कोणी म्हणतं 45 वर्षापासून भजन करतो, पण काही तर म्हणतात 40 पावसाळे खाली, कोणी म्हणतात 45 पावसाळे खाली. पण दादा, छत्री खाली उभा राहिला ना रे, भिजला बी नाही तापला बी नाही. विठ्ठला पावसाळे खाले पण छत्री खाली, भिजला नाही. माणूस भिजलाही पाहिजे, तापला बी पाहिजे. आणि भिजली तापलेली माणसं सरळ बनतात बरं का दादा, सरळ बनतात. आणि सरळ झाला का झाला ना 108. सरळ माणसं 1008 आणि 108 जे असतात ते हे सरळ झालेली माणसं असतात बरं का. यांगड्या वाकड्याला ते म्हणतं बी म्हणायचं नाही. आणि चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र बी द्यायचं नाही. चुकीच्या माणसाच्या हातात प्रमाणपत्र ते भामटं खिशातच ठेवतं आणि कुठे दाखवत फिरतं. तसं काय करायचं नाही. तुम्हाला पुरस्कृत करायचा ना दादा, तो सज्जन असला पाहिजे, पुण्यात्मा असला पाहिजे. सर्व बाजूने कसोटी करा, सगळ्या बाजूने कसोटी करा, मग त्याच्या हातात प्रमाणपत्र द्या. प्रमाणपत्र देऊ नये या माताचा मी नाही, पण पुरस्कृत चांगल्याला चांगलं म्हणा, चुकीच्या माणसाला पुरस्कृत करू नका दादा. व्यवस्थापन बिघडून जाईल ना दादा. त्यांनी ओढून ताडून जे तयार केलं आहे, तयार केलं, फार ही माणसं एकत्र आणणं इतकं सोपी गोष्ट आहे दादा, सोपी गोष्ट नाही. एकत्र यावं दादा, आपलं भलं आहे याच्यात, आपल्याच कल्याण आपलं हित आहे. आमच्या माता एकत्र येतील, सर्व सज्जन एकत्र येतात दादा. या 2 गोष्टी एकत्र येऊन केल्याच पाहिजे दादा, जाणून बुजून गरजेचं आहे. आज 2 गोष्टी एकत्र येऊन करायचं. एक भजन एकत्र येऊन करायचं आणि दुसरं भोजन एकत्र येऊन करायचं. भजना करता आणि भोजना करता एकत्र यायचं. 7 दिवस भजना करता एकत्र यायचं आणि काल्याच्या दिवशी भजना करता एकत्र यायचं. परिवारामध्ये सुद्धा एकत्र भोजन करून पहा ना दादा. भजन नाही करता येणार परिवारामध्ये एकत्र, कारण थोडे कुटुंब आहे असे परिवारामध्ये एकत्र भजन करतात.
पण भोजन तर करून पाहणं काय आनंद. सीतामाई भुलीचा शोध घेते मी हे सांगतो. प्रत्येक सजनाने एकांतात जायचं आपल्या भुलीचा शोध. आपलं काय चुकलं, वर्तमानामधली जी पीडा आहे, जी दुःख आहे, जी हे कशाचे परिणाम आहे, एकांतात गेला पाहिजे म्हणून. आणि त्याला शोध लागतो. सीतामाईला बोलता बोलता तिच्या ध्यानात आलं. काय ध्यानात आलं? नाडियेले आशा मृग कांती सोनी. हे शहाणपण आहे बरं. एकांतात गेला का लगेच ध्यानात येतं काय चुकलं. या गर्दीमध्ये लोटा लाटीमध्ये काहीच कळत नाही. आपलं कुठं चुकतं का बरोबर आहे काही कळत नाही. नाडियेले आशा मृग कांती सोने. धाडिले रघुनाथा पाठी लागे तेने. उल्लंघिली आज्ञा मावते मी नेने. देखोनी सुनाट धावून आले सुने हो. सांग वो त्रिजटे सकयाईसी मात. ये त्रिजटे सांग ना कुठलं चुकलं, माझ्याकडून काय चुकलं. आणि थोड्याच वेळात सीतामाईच्या ध्यानात आलं माझी काय भूल झाली हे माझ्या ध्यानात आलं. मला सोनेरी हरिण पाहिलं. नाडियेले आशा मृग कांती सोने. कळालं नाही हे सोनेरी हरिण मायव आहे, कळालं नाही. बरं एवढं एकामाग एक अनेक भुली या बाईनं लई भुली केल्या झटपट. काही माणसं लय गडबडी, मुझे जल्दी जाना है, मुझे जल्दी जाना है असं करतात. अरे जल्दी जाना है ठीक आहे, याच्याकरता लय स्पीड घेऊ नको, दोषाचं स्पीड घेऊ नको. लय दोष नाही करायचे. या बाईनं मात्र दोष केले. सोनेरी हरिण पाहिलं, त्याच्या पाठीमागे श्री प्रभू रामरायाला पाठवून दिलं. धाडिले रघुनाथा पाठी लागे तेने. थोडा वेळ झाला बंधू लक्ष्मण आले. त्यांनी रेषेचं उल्लंघन करायला नाही सांगितलं, पण ते बी त्या बाईनं करून टाकलं. उल्लंघिली आज्ञा मावते मी नेने. आणि थोड्या वेळ झाला एक भगव्या कपड्यावाला बाबा आला. त्यालाही ओळखलं नाही. एकामाग एक ओळखलं पाहिजे हो, नाही ओळखायला. काही माणसं तर मरेपर्यंत परिचयच होऊ देत नाही. परिचय नाही माणसं परिचित होणं अवघड गोष्ट आहे. सीतामाईला काय कळालं नाही. आणि माझे तुकोबर आहेत त्या बाबाला काय म्हणतात माहिती आहे? देखोनी सुनाट धावून आली सुनेऊ. सुनगर पाहून जो येतो त्याला तुकाराम महाराज काय म्हणतात? कुत्रा. तुम्ही म्हणा बाबा मला कसं म्हणताय. बरोबर. तुकोबर आहे म्हणतात कर्म चुकलं माझ्याकडून. वर्तमानामध्ये मला दुस्तर अशा कर्मापासून सांभाळ. अनेक प्रकारचे तो अभंग पुरा त्याच्यावर आहे. इंद्राचं काय झालं, ब्रह्मदेवाचं काय झालं, हे सगळं त्यांचं काय काय चुकलं याच्याकरता वर्षभर आपल्याला पुरायचं नाही. काय काय चुकलं हे सांगायला. बरोबर. पण मोठ्या मोठ्यांची आपल्याला त्रोटक ठळक ठळक बातम्या सांगायच्या. बरोबर की देवाच्या बापाचं देवाच्या बाईचं सांगायचं. आणि काही काही राजे जे होते ना दादा, आमचे नगरसूल तुम्हाला माहीत असेल, येवल्याच्या जवळ नगरसूल गाव आहेत. येवल्याला तुम्ही पैठण्या घ्यायला येत असतील ना, त्या पैठणीच्या गावाजवळच नगरसूल आहे. नगरसूल आहे. आणि त्या नगरसूल तिथला राजा होता एक नहुष राजा. नहुष राजा हा नहुष राजा माझ्या माऊलीने या नहुषाला ज्ञानेश्वरीमध्ये बी घेतलं आणि नहुषाला अभंगामध्ये बी घेतलं. काय नहुषावर दया केली काय माहिती. आणि पण नहुषाचं काय चुकलं हे पाहणार. माझे माऊली म्हणतात नहुष स्वर्गाधिपती झाला परी राठी भांबावला. नहुष स्वर्गात गेला. यज्ञ यागादी कर्म केले का दादा स्वर्गात जाते. ते पुण्य स्वर्गात जाण्याकरता जे पुण्य पाहिजे ते पुण्य नहुषाने केलं आणि तिथं गेला. पण नहुष कर्म चुकलं. नहुष तिथं गेल्यावर इंद्राणीकडे जाण्याची गडबड करायला लागला. नहुषाकरता एक पालखी तयार केली. नहुष पालखीमध्ये बसला. मग वाहण्या ती पालखी इंद्राणीकडे नेण्याकरता कोण होतं? ऋषीमुनी. ऋषी नहुषाची पालखी ऋषींनी खांद्यावर घेतली आणि त्याला इंद्राणीकडे घेऊन जायला निघाले. पण हा इतका उतावीळ झाला इंद्राणीकडे जाण्याकरता. सर्प सर्प चला लवकर चला लवकर. 10:30 झाले. सर्प सर्प करायला सर्प करायला भांबावला. परी राठी भांबावला.
ऋषींनी पालखी आपटवून दिली. नवशा सर्प सर्प करतो ना, एका क्षणामध्ये नवस आमच्या नगरसूलचं राज्य गेलं, स्वर्गातलं राज्य गेलं. मग खाली काय कीर्तनकार झाला का? नाही. तो भुजंगत्व पावला नेनशी काही, नवस झाला सर्प देखा. ही गती आहे, कर्माची गती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला माहित आहे तुमचा मोठेपणा, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तर अशा कर्मापासून मला वाचवा, ज्या कर्माचं फल पुन्हा पाप होईल, मला दुःख भोगावं लागेल. पाठीमागचं दुःख भोगतानाच मला जटिल ते दुःख अतिशय पीडावती आहे. आणि प्रभू तुमचं मोठेपणच आहे, तुम्ही मोठेच आहात. ज्याचा स्वीकार केला, ज्याला जवळ केलं, ज्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली, त्याला तुम्हाला लहानाचं मोठं करायला वेळ लागत नाही. याचं दर्शन मला तिसऱ्या चरणात करी माझा अंगीकार, करण्याचे अंगीकार, करसी अंगीकार, करसी अंगीकार, करशी अंगीकार, तरी काय माझा भार. हे भगवन, मागे बहुता जना राखिले आडानी, धावशी निर्वाणी नाम घेता. अनेकांचा तो स्वीकार केला, अंगीकार केला. अतिशय निंदनीय पात्राचा तो स्वीकार केल्याचा परिणाम ते सर्वत्र वंदनीय करून टाकला. माझ्या प्रभूला किती निंदनीय पात्र असलं, पण त्यांनी जबाबदारी घेतली का एकदा, ते निंदनीय पात्र तो वंदनीय करतो, सर्वत्र वंदनीय करतो. आजामेड भिलनी तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. पण कोणाचं अंगीकार ज्याचा केला नारायणे, नारायणे ज्याचा अंगीकार केला ना दादा, किती का निंदनीय पात्र असू द्या. ती एक बाई गणिकाबाई, तिला वेशीची उपाधी लागली होती. तिने या बाईने काही भजन बिजन काही केलं नाही, फक्त दारात पाळलेला पोपटाला रात्रंदिवस राघोबा राघोबा म्हणायचे. छंद तिच्या मनी राघोबाचा, राघोबा राघोबा. भजन नाही केलं. त्या बाईला बी विमान पाठवलं. मग त्याला काय कोणाकडे उसनवारी करायची, काही बुकिंग करायची का, काय नाही काय नाही, पैशाची अडकेचं. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटे कदा कासयाची.
तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राना रंक त्याचा, करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेचे साई, करीव आई मजवरी. तुकोबराय म्हणतात, किती दोषा देऊ परिहार, गुण दोषे मळले अंतर, आधी वर्तमान भविष्याकार, न लग्यांत पार ऐसे नाही. आणि प्रभू तुमची दया कृपा करुणा मला माहीत आहे. अनेकांचा तुम्ही उद्धार केला, अनेकांना लहानाचं मोठं केलं, माझ्याकरता तरी का कृपा नव्हतं का हो. माझा मानियला भार, ऐसा तव दिसत तसे फार, अनंत पावविले उद्धार न लगे थार, मज शेवटी पाप बळीवंत गाढे. आणि जस जरी माझ्याकडे पाप असलं, तुझही राहू सकते पुढे, मागील काय राहिले ओढे, नवल कोडे देखिले. एक तर एक नवलच कोडे, तुझ्या दर्शनाने पाप कोठे राहे हरी आठविता. देवाचं भजन केलं आणि पाप राहिलं असं कुठं घडतं का. आणि माझ्या जीवनामध्ये माझ्याकरता दुःख कृपण का होत, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित आहे, ज्यांचा अंगीकार केला, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदे तेही तेने वंदे केले. आजा मेळा भिलाली आजा मेळा माझे तुकोबाराय म्हणतात, कोण आहे ते निंदनीय पात्र का त्याने सर्वत्र वंदनीय केले. त्यांनी स्वीकार केला, त्यांनी अंगीकार केला. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदे ते त्याने वंदे केले. कोण पात्र आहे. अजामेळ बिलनी तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणे वंदे केले. अजामेळ पापराशी, नामे नेला वैकुंठाशी. काय कणिकेचा याती अधिकार मोठा, पापी आजा मेळायसा नेला वैकुंठा. आजा मेळाला विमान आलं होतं बरं का. या लोकांनी भजन न करताना विमान आलं. बरं एवढे पाप केले. अहो असे काही पापी माणसं आमचे तो अंगदाच्या रूपाने लंकेमध्ये गेले. लंकेत गेले आणि लंकेत गेल्यावर थोड्याच वेळामध्ये महाराजाला काही जास्त वेळ नव्हता, म्हणजे अंगदाच्या रूपाने गेले होते. त्रेतायुगातला अंगद म्हणजे माझे तुकाराम महाराज. बरं ते काय कीर्तनाला नव्हते गेले, समज द्यायला गेले होते का कोणाला, रावणाला. याला सांगून पाहू दोन गोष्टी. भाऊ माझ्या मित्राची बाई आणली तू, ती परत करून दे, बरोबर आहे की नाही. समज घालायला गेले ते, कीर्तनाला नव्हते गेले. समज देऊन पाहू भाऊ याला. पण समज द्यायला गेले तुकाराम महाराजांनी. पण एखाद्या वेळेला जर याने जर नाही ऐकलं तर मग दोन हात करायची वेळ जरी आली तर याचं वैभव पाहून घेतलं पाहिजे. कारण याच्या पाठीमाग काय काय आहे, याच्याकडे पैसा किती आहे, याला घरं किती आहे, सगळा परिवार पाहून घातला. बरं तुकाराम महाराज त्याला सांगायच्या अगोदरच काशीचे घरं किती, तांब्याची किती, विटेबंदी, चिरेबंदी, दगडाची, मातीची, शुद्ध सोन्याची, 7 कोटी हे पाहून घेतलं. याचं ऐश्वर एवढं आहे. नंतर महाराजाला असं वाटलं याचा परिवार केवढा आहे. परिवार पाहिलं तर पुरा मराठवाडा 80,000 बायकाचा परिवार. हो काय सीमा या माणसाची. एवढ्या बायका असताना सुद्धा
बयकला माणूस एवढा बाहेर 80 सहस्रजाच्या सुंदरा कामिनी मुख्य मुखरणी मंदोदरी. मला हे कशा करता सांगायचं माहिती आहे का? हे सगळं झालं पण माझे तुकाराम महाराज त्या महर्षी वाल्मिकांचे पाप मोजायला बसले, कपाला हातच मारून घेतला. ज्याला थोड्या वेळामध्ये लंकेतले घरं मोजता येतात, त्याच्या बायका परिवार मोजता येतो, आणि वाल्मिकाचं पाप मोजायला बसले तुकाराम महाराज आणि कपाला हातच मारून घेतला. काय पाप केलं म्हणाले या बाबांनी. पण आता या रोहिला गडला तर सांगितलं पाहिजे, नोंद तर केली पाहिजे किती पाप केलं, कारण वेळ आता संपत आली. नोंद तर केली पाहिजे. मग काय नोंद केली? ब्रह्मा त्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे नोंद करताना नाही मोजता आला ना, मग अपार पातकी म्हणून नोंद केली बरं का. ब्रह्मा त्या राशी पातकी अपार नाही मोजता आलं ना, अपार पातकी म्हणून नोंद केली. या लोकांना सांगितलं पाहिजे. ब्रह्मा त्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे केला. बर किती वंदे केला? केले रामायण त्याच्या मनात आलं का एवढं मोठं करता येतं बरं का दादा. या तुकाराम महाराजाला याचं पाप मोजता आलं नाही, पण पाप जरी मोजता आलं, एवढं पाप केलं पण एवढा मोठा केला दादा. कोळियाचे कीर्ती वाढली गहन केले, हे त्याच्या मनात आलं पाहिजे. आणि आपली माणसं उगं सरपंच व्हायला याना कालीत बसतात. त्याच्या मनात आलं का दादा, झाला राजा. मनात आलं पाहिजे. त्याने याला स्वीकारलं. ज्याला स्वीकारलं ना दादा, त्याची दोष पाहत नाही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी. बरं या वाल्मिकाने काय भजन केलं का हो? आणि केलंय तरी ते काय सोयीचं केलं का हो? उलट पालट, उत्तरार्ध पूर्वार्ध. अरे तरी सुद्धा एवढा मोठा करतो. निंदनीय पात्र असलं तरी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करशी अंगीकार तरी काय माझा भार. तुमच्या मनात आलं, माझा बोज वाढण्याचं काय कारण नाही प्रभू. बरं इतका मोठा केला. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, माझ्या वर्तवणे दावीन नामा म्हणे. अरे माझ्या प्रभूच्या मुखातून निघालं. काय निघालं? वाल्मिकांनी जसं लिखाण केलं तसं मला वर्तन करणं आहे. मानव अवतार घेऊन ती लीला करायची आहे. बरोबर आहे का नाही? बोलले वाल्मिक तैसेची करीन. एवढे निंदनीय पात्र माझा प्रभू सर्वत्र वंदनीय करतो त्याचं. आणि म्हणून त्याच्या मनात आलं पाहिजे, करशील तरी नव्हे काही, आणि माझा का बोज वाटते तो. म्हणून करशी अंगीकार तरी काय माझा भार. आणि प्रभू तुमचा सगळा मोठेपणाचा, आणि मोठेपणा आहे म्हणून आपल्याकडे माझ्या मालकाचं एकही बिल सापडायचं नाही. एकही कोणाकडे आहे का? माझ्या प्रभूने तुम्हाला बिल पाठवलं बा, लाईट बिल म्हणा, पाणीपट्टी म्हणा, सफाई बिल, काही ते पाठवलं का एखादं का भोजनालयाचा एवढा खर्च झाला तुमचा, असं एखादं बिल आपल्याकडे नसेल. नाही ना, नाही ना बिल. पण पोषितो जगाशी एकला तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करा. बरोबर आहे का नाही? अजगर जनावर वारुळात राही, त्याच्याकडे पाय पांडुरंग. हे माझ्या प्रभूचा मोठीपणा लोकांच्या ध्यानात येत नाही, म्हणून माळी घालतात बी काढून बी टाकतात. त्याचं कारण लूज कॉन्टॅक्ट का बरं? देवाचा मोठेपणा कळत नाही. विठ्ठला माझा मालकाचा मोठेपणा कळाला पाहिजे, कळाला पाहिजे. मी बोललो दादा प्राण मला
आमच्या मातांना ज्या दिवशी पतीचा मोठीपणा कळला पाहिजे, त्याची आवड निवड कळली पाहिजे, तो प्रसन्न कशाने राहील हे कळलं का बस, वेगळं काहीच करावं लागत नाही, तर मालक प्रसन्न राहतो, आनंदी राहतो. तसं देवाचा मोठेपणा कळाला बस. मग होतं काय दादा, ईश्वर भक्त त्याच्या आधाराने जगतो, त्याचा तो किती मोठा आहे कळायला पाहिजे. आम्हा शरणागता तुझाचे आधार, तू तव सागर कृपा सिंधू, तुझं विन सका मज नाही कोणी, त्याचा मोठेपणा कळायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, प्रभू तुमचा मोठेपणा मला माहीत आहे, तुझी दया कृपा करून आहे माहीत आहे, पण तुझे आणि आमचे जे संबंध आहे ईश्वर भक्तांचे ते किती नजदीकचे आहे, किती जवळचे आहे, किती जिव्हाळ्याचे आहे, किती माई लेकराचे जसे संबंध आहे तसे आमचे संबंध आहे. तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐशी, मी भक्त तू देव ऐशी करी, असा आपला संबंध आहे. आणि माय लेकराचे संबंध जसे असतात तसे देवभक्ताचे संबंध असतात, गाय वासराचे संबंध असतात तसे देवभक्ताचे संबंध असतात, पिलू पक्षिणीचे संबंध असतात तसे देवभक्ताचे संबंध असतात. प्रभाते चारी यासी जाय पक्षी, प्रभाते चारी यासी जाय पक्षी, प्रभाते चारी यासी जाय पक्षी, प्रभाते चारी यासी जाय पक्षी. पिली वाट पाहे, पिली वाट पाहे उपवासी पक्षिणी, प्रभात तारे यासी जाय पक्षिणी, प्रभात तारे यासी जाय. पिली वाट पाहे, पिली वाट पाहे उपवासी पक्षिणी, प्रभात तारे यासी जाय पक्षिणी, प्रभात तारे यासी जाय. ताने वत घरी बांधिले जावा, ताने वत घरी तयारू करे दावा, तयारू करे दावा माऊलीचा पक्षिणी, प्रभात तारे यासी जाय पक्षिणी, प्रभात तारे यासी जाय पक्षिणी. पिलू वाट पाहे उपवासी पक्षिणी, प्रभात तारे यासी जाय पक्षिणी, प्रभात तारे यासी जाय. शेवटीचे गोड त्याची खरेदी. पक्षीने प्रभाते चारी यासी जाय, पिलो वाट पाये उपवासी. माझे नामदेव राय म्हणतात, सूर्योदयाबरोबर ती पक्षिणी पिलांना चारा आणण्याकरता जाते, पण आपली आई घरट्याकडे येत नाही, घरी येत नाही तोपर्यंत पिलो वाट पाये उपवासी. तैसे माझे मन करीव तुझी आस, पाहे रात्र दिवस वास तुझे. ताने वत्स घरी बांधिसलेचे दावा, तया हृदयी धावा माऊलीचा. नुकतीच व्यालेली गाय आहे आणि तिचं तान वासरू घरी आहे, बसड घरी आहे. गुराख्याला म्हणा 5 वाजेच्या पुढे तिला सांभाळून पाय, शक्य नाही राहत. आणि वासरू बी सारखं आईची वाट पाहत. ताने वत्स घरी बांधले शे दावा, तया हृदयी धावा माऊलीचा. पिलू जसं आईची वाट पाहत, वासरू जसं आईची वाट पाहत, तैसे माझे मन करीव तुझी आस, पाहे रात्रंदिवस वाच तुझी. म्हणून तुकोबराय म्हणतात, प्रभू तुमचा आणि आमचा जो संबंध आहे अभंगाचं शेवट. जीवित्या जीवना, 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 जीवित्या जीवना,
तुका म्हणे नारायणा मज सोडविना मज सोडविना तुका म्हणे तुका म्हणे नारायणा, हे नारायण, तू आमचा जीवन आहेस, आमचा प्राण आहेस, आमचा सखा आहेस. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. आमच्या शरणागता तू आधार आहेस. तुका म्हणे बाळे या देवाची लढीवाळे, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या शरणागता तू खरा आधार आहेस. आणि आणखी सांगू, माये मोकलिले कोठे जावे बाळे, आपुले निबळे न वाचे ते. आईने जर बाळाचा त्याग केला तर बाळाने कुठं जायचं. तू आमचं जीवन आहेस, आमचा प्राण आहेस, आमचा सखा आहेस. आणि तुमचे आमचे जे संबंध आहे अतिशय जीवाचे संबंध आहे. बाय लेकरासारखी, पिलू पक्षिणीसारखी, गाय वासरासारखे असे संबंध आहे. आईने बाळाचा त्याग करून बाळाने कुठं जावं. आणि प्रभू, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, हे नारायणा, तू आमचं जीवन आहेस, आमचा जीवलग आहेस, आमचा सखा आहेस. आणि म्हणून ईश्वर भक्त त्याला थोडा विसरत नाही बरं का. प्राणा वेगळा न करी नारायण, मग नसो ज्ञान मूर्ख बरा. थोडा वेळ एखाद्याला देवाचा वियोग सहन होत नाही, त्याचं कारण तो जीवन आहे. जीवना वेगळा तळमळी मासा, प्रकारा तैसा होतो जीवा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, फक्त एक काम करा, माझ्या वर्तमानामध्ये मला सांभाळा, मला जपा. काय करायचं? मज सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तरा. आपण एक वेळ मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. भजना करता आपण एकत्र आलो. इथं येण्याचं दुसरं कारणच नाही. 6 दिवस भजना करता एकत्र यायचं आणि काल्याच्या दिवशी भोजना करता एकत्र यायचं. आणि दादा, एकत्र येऊन कलह करण्याकरता आपण एकत्र यायचं, प्रेम करण्याकरता एकत्र यायचं. ही प्रेम, हा प्रेमाचा संप्रदाय दादा. इथं प्रेम केलं जातं आणि प्रेम दिलं जातं. इथं प्रेम करण्याकरता यायचं आणि इथून या व्याज गादीद्वारे प्रेमाची शिक्षा दीक्षा प्राप्त होते. घराघरापर्यंत, कुठी कुठीपर्यंत, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत व्याज गादीद्वारा प्रेमाची शिक्षा दीक्षा दिली जाते दादा. आणि प्रेम देवता आहे, प्रेम देवता आहे. प्रेम माणसाला माणूस ठेवत नाही दादा, त्याला देव बनवते, देव बनवते. प्रेम इंसान को भगवान बनाने वाली चीज है. प्रेम परिचय को पहचान बना देता है. परिचयाचं पर्यावसन ओळखीमध्ये करून देणारं प्रेम आहे. म्हणून बार बार प्रेम करा, प्रेमाची शिक्षा दीक्षा देणारा हा संप्रदाय आहे दादा. म्हणून इथं येऊन प्रेम करायचं एकमेक. अनेक कारणाने एकमेकापासून बिछडलेले सज्जन मायबाप एकमेकापासून दूर जातात. किरकोळ अपराधापोटी, किरकोळ किरकोळ कारणापोटी एकमेकापासून दूर गेले सज्जन आज देहाने एकत्र येतील, उद्या मनाने एकत्र येतील. आणि मनाने एकत्र आलं का रामराज्य काही वेगळंच नाही दादा. रामराज्य तेच आहे का सर्व माणसं मनाने एकत्र येतील त्यावेळेला. म्हणून मोठ्या प्रेमाने इथं एकत्र येत जावं. ही कुंभ पर्वणी तर आहेच. मी सांगितलं, प्रारंभाला सांगितलं, ही कुंभ पर्वणी आहे. या कुंभ पर्वणीमध्ये स्नान करायचं. आणि हे इथं या कुंभ पर्वणीमध्ये केलेलं स्नान पुढच्या कुंभ पर्वणीपर्यंत ती चार्ज झालेलं काम, बॅटरीच उतरायची नाही. पण
तशा पद्धतीनं स्नान केलं पाहिजे. अरे तशा पद्धतीने आपण इथं समर्पण झालं पाहिजे. आणि मला नाही वाटत तुमच्या बॅटरी उतरतील म्हणून, कारण मोठ्यांची चार्जिंग आहे. हे प्रतिमा पाहिलं दादा, माझ्या ज्ञानोबा तुकोबाचे आशीर्वाद आहे. मी तर सांगितलं, कोणी सत्पथगामी सज्जन असेल, देवाचा होऊन जगायला लागला का त्याला त्याच्या पाठीमागं माझे ज्ञानोबा तुकोबा उभी राहतात दादा. विसरायचं नाही मला. आणि म्हणून सगळ्या गोष्टी जीवनात विसरलो ना तरी काहीच बिघडायचं नाही, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबाला विसरू नका दादा. आणि तुमच्या जीवनामध्ये कोणाचा सल्ला घ्यायच्या भानगडीत पडायचं नाही. ज्ञानेश्वरी उघडायची, कुठल्या समस्येचं समाधान. गाथा उघडायची, कुठल्या समस्येचं समाधान. आणि याला विचार त्याला विचार, अनेकांचे मतं घेतल्यावर गोंधळ होतो बरं का दादा. लय गोंधळात पडायचं नाही, सरळ ज्ञानेश्वरी उघडायचं. कोणाला विचारता हो दादा, कोणाला विचार, कोण तुमचं जीवाचं कोण आहे? माझ्या ज्ञानावर विश्वाची माऊली आहे ज्ञान दादा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे विश्वमाऊली नांदास. कोणाचा सल्ला घेता दादा? म्हणून इथं येऊन मी माझं कीर्तन लांबतच राहील. त्याच्यापेक्षा आता भजन करा. विठोबा धर्माचे तो मूर्ती पाप पुण्य तुझे आते मज सोडवे दातारा कर्मापासून दस्तारा करशी अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आज या पवित्र तपस्थलीवर येण्याचं मला अहोभाग्य प्राप्त झालं दादा. कुठल्याही जागेचं बोलवणं असतं बरं का दादा. तीर्थ का बोलावा होत आहे, तीर्थ बोलवीत राहतं बरं का दादा. तुमचं रोयला गडाने बोलवलं आणि तुम्हाला या सज्जन मायबापांची हा सगळा प्रेमी परिवार ही मायबाप आहे. या सर्वांच्या तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने माझा ईश्वर इतकं घेऊन आला. जरी इथं आलं नसतं तर माझ्या मालकाने मला माफ केलं नसतं बरं. माझी अवस्था तशी रात्रंदिवस फिरल्यामुळे मोटरसायकल दिवसभर राहतो आणि मग संध्याकाळी मोठ्या गाडीत येतो, बरोबर आहे की नाही. म्हणून माझ्या असावधानी मला हे सांगायचं नाही, माझ्या असावधानीमधून माझं काही चुकलं असेल तर आपलं आईचं हृदय आहे, आईच्या हृदयाने मला क्षमा कराय. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानोबा संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. ही झालेली सेवा भगवत चरणी समर्पण करतो. सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. बार बार माझ्या ऋषीमुनींना, बार बार माझ्या भक्तिमय मातांना, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना, सिद्ध साधक पुरुषांना, सर्व मायबापांना, या महापुरुषांना सर्वांना बार बार वंदन करतो. आणि दादा ज्यांच्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून आम्ही आज जेवढं काही चांगलं पाहतो दादा, आजच्या तरुणाला माझी करबद्ध प्रार्थना आहे दादा. आजचा युवा त्याच्या परिवाराचा कर्णधार आहे. आजचा युवा त्याच्या गावचा कर्णधार आहे. आजचा युवा त्याच्या देशाचा कर्णधार आहे. युवकांची संख्या घटत चालली दादा परमार्थात. थोडं तोही आपण वर्तमान तोही विचार करायचा.
आणि वर्तमानात विचार करायची जबाबदार पात्र आहे ना दादा, त्या जबाबदार पात्रांवर आज सगळं काही भविष्य काळावर अवलंबून आहे. म्हणून आजच्या तरुणांनी काही करायचं नाही दादा. गावामध्ये शांती राहण्याकरता प्रयत्न करायचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, खऱ्या अर्थाने तुम्हाला सुखी व्हायचं ना दादा, रामराज्य आलं पाहिजे ना, ते एक काम करा, या आमच्या मातांची कुलीनता शालीनता सांभाळा दादा. बस एवढं जरी केलं ना, तुम्हाला सुख शांती करता आनंदा करता वेगळं काही करावं लागणार नाही. प्रभू करो आपल्या 19 वर्षाचा लाभ आपल्या वर्तमानामध्ये मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. हे भगवान, या सर्व सज्जन मायबापांना आत्तापर्यंत मतलब 19 वर्षापर्यंत जसं जपलं, जसं सांभाळलं, निगराणी केली, यांचा सांभाळ केला, यांची सुरक्षा केली, या पुढे परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता या सर्व सतपथगामी सज्जन मायबापांना धैर्य दे, बल दे, बुद्धी, प्रेम, सद्भाव यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. आणि ज्यांच्या आशीर्वादाने आपलं चांगलं पाहतो ते माझे ज्ञानवर आहे, तुकोवर आहे, प्रारंभाला बोललो, त्यांचे उपकार आहे दादा. त्यांचे उपकार आपण नाही फेडू शकत. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, तुका म्हणे काय हो उतराई, जीव ठेवू पायी संताच्या, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. पण महाराज पाया पडून डोकं ठेवून उपकाराची उतराई दिली जाईल. महाराज म्हणजे व्यवस्था नाही झाली. तुका म्हणे आयसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. महाराज नाही ना, उपकाराची उतराई फेडण्याकरता व्यवस्था नाही. पण एखादी पर्यायी व्यवस्था सांगा. महाराज म्हणजे एक व्यवस्था आहे, पुण्यवंत व्हावे. रोहिलागड येथील भव्य आयोजन, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा, भव्य कीर्तन महोत्सव मौजे रोहिलागड, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.